माझ्याकडे येते मी मला वाचव मी मला वाचव हो पहिलं पूजन असेल पहिलं एकाने तर आंघोळ केली इंदापूर तालुक्यातील ब्रिटिशकालीन तलाव शेटपळ म्हणून ओळखला जातो। अनेक गावांचे पाण्याचे प्रश्न, पिण्याचे आणि शेतीचे प्रश्न त्या तलावावर अवलंबून असतात। अशा तलावाला आपल्या सोलापूर जिल्ह्यातले आणि इंदापूरचे रहिवासी म्हणलं तरी हरकत ठरणार असे प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर इनामदार यांनी आज या जलचं पूजन केलेलं आहे आणि त्या तलावाला भेट दिली आहे। तर डॉक्टर नेमकं काय तुम्ही संदेश द्याल शेतकऱ्यांना आणि आताच्या युवा पिढीला? बरेच दिवस मला शेटपळचा तलाव बघण्याची इच्छा होती। आज शिंदे सरांमुळे मला इथं येता आलं। हा तलाव पाहून मला अतिशय खूप आनंद झालेला आहे, कारण इतक्या गावाची तहान भागवणारा, शेतीचे पाणी भागवणारा हा तलाव मला खरंच मनापासून आवडला। या तलावावर जर सुंदर झाडं लावली गेली, जर या तलावामध्ये थोडंसं विहार करण्यात आला म्हणजे बोटीच्याद्वारे, तर हे अतिशय चांगलं स्थळ होईल आणि तुम्ही सर्व लोकांनी हे मिळून करावं अशी माझी मनापासून इच्छा आहे। डॉक्टर साहेब, आमच्यासारखे अनेक पत्रकार असतील, युवक असतील, ह्यांना आपला खूप अभिमान आणि आदर्श आहे की डॉक्टर इनामदाराचा आदर्श घेऊन जीवनाचे मार्गस्थ करणं गरजेचं आहे। पण आताच्या युवकाला तलाव आणि धरण म्हणजेच काय माहीत नाही, भुईमुगाला शेंगा कुठं उगवत्यात माहीत नाही। अशा गोष्टी अनेक युवकांना एज्युकेशनमध्ये, शेतकऱ्याने जे देशाचं मूळ आहे, शेतीप्रधान देश आहे म्हणलं जातं नुसतं पुस्तकात, पण माहितीच नाही। आपण काय सांगचाल युवकांना? मी लहानपणी शेती शाळेतूनच शिकलेलो आहे। मला शेतीची भलतीच आवड आहे आणि मी माझ्या मुलाला किंवा नातवाला सुद्धा शेतीमध्ये जा, शेती बघा, शेतीचा अभ्यास करा हे नेहमी सांगतो। त्यामुळे मला सगळ्यांनाच सांगणं आहे की आपली मायभूमी आहे, शेती आहे, ती चांगली हे करणं, चांगल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या झालेल्या सोयी त्याच्यामध्ये आणणं, चांगलं तंत्रज्ञान वापरणं आणि देशाचं नाव मोठं करणं हे आपल्या हातात आहे। त्यामुळं सर्व तरुणांनी, लहान मुलांनी याच्यामध्ये चांगली आवड निर्माण करावी आणि आपलं करिअर ह्यामध्ये करावं असं मला वाटतं। जगामध्ये सगळ्यात भारत हा तरुण म्हणून समजला जातो, युवकांची खूप मोठी संख्या आहे, पण युवक हा मोबाईलच्या व्यसनाच्या अधीन झालता पाहिला, पण आता मोबाईलचं व्यसन इतकं लागलं की बाकीच्या व्यसनापेक्षा हे मोबाईलचं व्यसन खूप भयंकर आणि युवा पिढी, युवती असेल, विद्यार्थी असेल, विशेष करून महिला वर्ग मोठ्या प्रमाणात ह्या गोष्टीकडे, रील्सकडे वळला आणि संस्कृती ही काहीच राहत नाही। तर आपण ह्याबाबत काय संदेश देतात, युवकांनी काय करावं? अगदी बरोबर आहे, कारण गेल्या 16 वर्षापर्यंत लहान मुलांना मोबाईल हातात देऊ नये किंवा इंटरनेट हातात देऊ नये हे सगळ्या जगामध्ये झालेलं आहे। ऑस्ट्रेलिया पहिला देश आहे की ज्यांनी 16 वर्षाच्या खालील मुलाला मोबाईल देणं बंद केलं आहे। त्यामुळं आपल्या भारतामध्ये सुद्धा अभ्यास सोडला तर इतर वेळेस मुलांना कधी मोबाईल हातात देऊ नये। तसंच स्त्रियांनी सुद्धा आपलं घरचं काम झाल्यानंतर काही ठराविक अर्धा एक तास याच्यामध्येच मोबाईल बघायला पाहिजे, कारण स्त्रीवरच सगळं कुटुंब अवलंबून असतं, सगळा देश अवलंबून असतो। त्यामुळं स्त्री चांगली शिकली तर ते चांगलं हे होईल आणि त्याचा चांगल्या शिकण्याचा उपयोग ह्या मोबाईलद्वारे करावा, इतर याच्यासाठी ते जास्त वापर करू नये असं मला वाटतं। आपल्यासाठी इतका मोलाचा संदेश देणारे होते डॉक्टर इनामदार। धन्यवाद।